नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पॉलिनॉमियल डिव्हिजनमध्ये सिंथेटिक मेथड ही एक मेथड वापरली जाते याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पहिलं एक्झाम्पल मी इथं लिहून घेतलं आहे. 2m² - 3m + 10 डिवाइड m - 5. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असतं, याचे कोइफिशियंट लिहून घ्यायचे असतात. म्हणून आपण इथं लिहूया द coefficient from of the dividend 2m² - 3m + 10 is. आता कोइफिशियंट म्हणजे याच्या पुढचे नंबर 2 - 3. आता हा 3 या मायनस साइन सहित घ्यायचा आणि 10. आता कोइफिशियंट काढल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप द डिवायझर इज m - 5 म्हणजे ज्याने डिवाइड करणार आहे ते. अपोजिट ऑफ, इथे बघा -5 आहे, याचा अपोजिट नंबर घ्यायचा इज 5. अपोजिट ऑफ -5 इज 5. आता आपल्याला या 5नी या कोइफिशियंटला डिवाइड करायचं असतं. बघा इथे असं करून घ्यायचं. इथे हे कोइफिशियंट इथे लिहून घ्या. 2 - 3 आणि 10 आणि हा अपोजिट नंबर घेतला आहे ना, तो इथे लिहून घ्यायचा. आता फर्स्ट नंबर आहे तो तसाचा तसा इथे कॉपी करायचा आणि आता तुम्हाला हा 5 आणि हा 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 2 = 10 आणि ते मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं. आता हा 5 पण प्लस होता, 2 पण प्लस होता, म्हणून ह्या मल्टिप्लिकेशन आपण प्लसमध्ये लिहिला. आता इथे मात्र इंटिजरचे रूल्स वापरायचे. हा 3 आहे तो मायनस, 10 आहे तो प्लस, दोघांचे साईन्स वेगवेगळे आहेत. आपल्याला यांची सबस्ट्रॅक्शन करायचे आहे आणि बिगरचं साईन द्यायचं आहे. बिगर 10 आहे, 10ला प्लस आहे म्हणून यालाही प्लस. आता परत आपल्याला 5 आणि 7चं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहायचं आहे. आता हे दोघंसुद्धा प्लस आहेत म्हणून हे प्लस आलं. आता या दोघांनासुद्धा प्लसचं साईन आहे म्हणून आपण या दोघांची ॲडिशन करून इथे लिहितो आहे आणि याला असा बॉक्स बनवायचा आणि याच्या पुढे लिहायचं रिमाइंडर. ओके, रिमाइंडर लिहिल्यानंतर आता आपल्याला पुढे लिहून घ्यायचं आहे द कोइफिशियंट फ्रॉम ऑफ द क्वेश्चन इज. आता आपल्याला हे जे 2 नंबर आले आहेत ते कोइफिशियंटमध्ये लिहून घ्यायचं आपल्याला आणि याच्यापासून आपल्याला इक्वेशन तयार करायचं. इक्वेशन तयार करताना काय करायचं, हे किती नंबर्स आहेत 2, मग याच्यातून 1 सबस्ट्रॅक्ट करायचा, मग याचं राहिला किती 1, म्हणजे जो काही आपण व्हेरिएबल घेणार आहे त्याची डिग्री 1 ठेवायची प्लस 7. ओके, मग आपलं हे क्वेश्चन तयार झाला. मग आन्सर लिहा फायनल. द क्वेश्चन इज 2m + 7 and the remainder is 45. अशा पद्धतीने हे पहिलं एक्झाम्पल आपलं सॉल्व करून झालेलं आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघतो. यामध्ये y³ - 216 डिवाइड y - 6. याच्यामध्ये बघाल तर हे इक्वेशन आहे ते इंडेक्स फॉर्ममध्ये नाही आहे. आधीचं इक्वेशन होतं ते इंडेक्स फॉर्ममध्ये होतं, तर आपल्याला फर्स्ट हे इक्वेशन इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे. तर आपण लिहूया
first we write the index form of the dividend. ओके, आता आपण याचा इंडेक्स फॉर्म लिहून घेऊया. इंडेक्स फॉर्म इज. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, याच्यामधले काही टर्म्स मिसिंग असतात, त्या टर्म्स आपल्याला लिहायच्या असतात. आता याच्यामध्ये बघा वाय क्यूब प्लस, आता स्क्वेअरवाली टर्म आहे ते मिसिंग आहे, तर स्क्वेअरवाली घेतली. नंतर सिंगल वायवाली टर्म आहे ती मिसिंगवाली ती घेतली, आणि हा -216 इथं लिहिला. ओके, आता आपण याचे कोइफिशियंट काढूया. द कोइफिशियंट फ्रॉम इज. आता कोइफिशियंट काय आहेत याचा 1, 0, 0 आणि इथे -216. आता आपण द डिवायझर is y - 6 opposite of -6 is 6. आता बघा याचा द डिवायझर अपोजिट ऑफ -6 इज 6. आता आपण मगाच्यासारखं असं लिहून घेऊया आणि इथं कोइफिशियंट लिहून घेऊया. 1, 0, 0 -216 आणि हा अपोजिट नंबर आहे ना 6, तो इथे लिहून घेऊया. फर्स्ट नंबर तसाच कॉपी केला. 6 1 चा 6. आता 0 + 6 6, 6 6 चा 36. 0 + 36 36च इथं लिहिलं. आता 36 × 6 216, पण हा 6 प्लस आहे, हा 36 पण प्लस आहे, म्हणून हे प्लस. आता इथे बघा, आता इथे हा नंबर आहे तो मायनस आहे, हा आहे तो प्लस आहे, म्हणजे हा मायनसला हा प्लस कट झाला आणि इथे 0 आलं. आता आपण याला बॉक्स करून इथे रिमाइंडर असं लिहून घेऊया. रिमाइंडर. ओके, आता आपण पुढं लिहूया. द कोइफिशियंट फ्रॉम of the quotient is. आता हे जे कोइफिशियंट आलेत ते लिहून घ्या. 1, 6 and 36. आता याच्यावरून आपण मगाच्यासारखं इक्वेशन फॉर्म करूया. बघा हे 3 आहे, त्यातून एक कट झाला की ते 2 राहिले. आता इथे y घेतला आहे म्हणून y ची डिग्री 2 लिहायची, प्लस 6y + 36. आता आपण फायनल आन्सर लिहून घेऊया. द क्वेश्चन is y² + 6y + 36 and remainder is 0. अशा पद्धतीने हे आपलं दुसरं एक्झाम्पल सॉल्व करून झाले. बाकीची एक्झाम्पल आहेत, तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला सॉल्व करता आली की नाही. आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.